दत्ता पानसरे यांनी महायुतीचे उमेदवार मान्य प्राजक्त दादा तनपुरे यांना पाठिंबा दिला आणि आज ही निवडणूक अहिल्यानगरची बिनविरोध झाली. मला विशेष करून दत्ताभाऊंचं अभिनंदन करायचं पानसरेंचं, तर त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली म्हणून आम्हाला निवडणूक बिनविरोध करता आली. माझे सहकारी संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका या निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये पार पाडलेली. असंख्य महायुतीचे कार्यकर्ते यांनी ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपलं योगदान दिलं. मला विशेष आभार मानायचे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं की त्यांनी या निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये एक मोठी भूमिका घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या महायुतीचे उमेदवार माननीय प्राजक्त दादा तनपुरे या ठिकाणी अजून अधिकृत निकाल घोषित केला नाही पण बिनविरोध होतील. या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय पार्थ पवार यांनाही मला धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनीसुद्धा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सूचित केलं, त्यामुळे त्याचं मोठं योगदान राहिलं. यामध्ये विशेष करून आपले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सुद्धा या निवडणुकीत एक महत्त्वाची भूमिका बजावली. आमचे सर्व महायुती भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. जी माणसं महाविकास आघाडीची ह्या बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत होती ते थोडं नंतर लक्षात आलं की हे आपल्याला फक्त राजकारणासाठी आपला बळी द्यायला निघालेली आहे आणि म्हणून मला वाटतं दत्ताभाऊंनी तो विचार प्रामुख्याने केला आणि मग त्यांचे समजूत काढण्यामध्ये आम्हाला यश मिळालं, वास्तव सांगण्यामध्ये आम्हाला यश मिळालं, त्याचा हा विजय आहे.